नमस्कार मित्रांनो, मी विशाल पारधी आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे बिग ग्लोरियस मराठीमध्ये. तर पुन्हा एकदा घेऊन आलो मी आपल्या सगळ्यांसाठी 1000 प्रश्नांची धमाकेदार सिरीज. आपण एक सिरीज सुरू केली होती 1000 प्रश्नांची आणि त्याच्यातला भाग पहिला बघितला होता आपण. आता आज आपण दुसरा भाग घेऊन आलोय. ह्या भागामध्ये पण आपण काही मजेशीर प्रश्न बघणार आहोत, ठीक आहे. तर त्या मजेशीर प्रश्नांपैकी पहिल्या प्रश्नाकडे मी वळत आहे, ठीक आहे. तर आजचा भागातील प्रश्न, पहिला जो प्रश्न आहे तो बघू आपण. पहिला प्रश्न काय म्हणतात बघा. एक व्यक्ती 10 रुपयाला 11 संत्री खरेदी करते आणि 10 संत्री 11 रुपयाला विकते, त्याला किती नफा झाला? ठीक आहे. तर बघा, असे प्रश्न आले तर काय करायचं, अगोदर लिहायचं रुपये, ठीक आहे, आणि दुसऱ्या साईडला लिहायचं वस्तू. गोष्ट समजत आहे? ठीक आहे. आता आपण काय केलं, अगोदर 10 रुपयाला किती आणले? 11 संत्री आणले. नंतर काय केलं आपण, 11 रुपयाला किती? 10 संत्री विकले. गोष्ट समजली? हे झाली आपली मांडणी, ठीक आहे. आता इथून क्रॉस करा. इथून क्रॉस केलं तर किती? 10 गुणिला 10 म्हणजे किती झाले? 100. इकडे क्रॉस करा, हे किती झाले? 121. म्हणजे 100 ची वस्तू आपण 121 ला विकत आहोत. म्हणजे प्रॉफिट किती झाला? 21 चा. बरोबर. 21 चा प्रॉफिट झाला आपल्याला. 21 चा काय झाला? प्रॉफिट झाला. कितीवर झाला? 100 वर. तर पर्सेंटेज काढायचे म्हणून 100 वर किती? तर 100 ला 100 खतम. म्हणजे किती प्रॉफिट झाला? एकंदरीत आपल्याला 21% प्रॉफिट. गोष्ट समजली? अशा प्रकारचे प्रश्न असे सॉल्व्ह करा मित्रांनो, तर एकदम इझिली सॉल्व्ह होतील आणि तुमचा टाइमही वाचेल, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. काय म्हणत आहे, एक दुकानदार 10% नफ्यावर तांदूळ विकतो आणि तो वापरत असलेल्या बचत खात्याचे वजन 20% कमी आहे. तर एकूण नफा टक्केवारी शोधा. म्हणजे काय होत आहे बघा, तो जो तांदूळ विकत आहे ते 10% प्रॉफिटने विकत आहे. म्हणजे तिथं तिचा फायदा तर झालाच झाला, पण ज्या तराजूमध्ये तो तांदूळ देत आहे त्यावर तराजूमध्ये तो 20% कंची मारत आहे. तिथं काय होत आहे, 20% तो वजन कमी देत आहे. म्हणजे इथं पण त्याचाच फायदा झाला. आता बघा, 10% म्हणजे काय असतात? 1/10. बरोबर. म्हणजे 10 ची वस्तू एक प्रॉफिटने म्हणजे 11 ला विकत आहे. गोष्ट समजली? आता दुसरी गोष्ट समजून घ्या, काय होत आहे, 20% आणि 20% म्हणजे काय असतात? 1/5. बरोबर. म्हणजे 5 वर 1 कमी देत आहे, म्हणजे तो 4 देत आहे. याचा अर्थ असा झाला, म्हणजे 4 वर त्याला 1 फायदा होत आहे. याचा अर्थ असा झाला, म्हणजे 4 ची वस्तू तो 5 ला विकत आहे. गोष्ट समजत आहे? तेव्हाच तर त्याचा फायदा होईल ना. बघा, 5 वर तो एक कमी वजन देत आहे, म्हणजे 4 वजन देत आहे. म्हणजेच 4 जे वजन देत आहे, पण पाहिजे किती होतं? ऍक्च्युली 5. बरोबर. म्हणजे 4च्या ठिकाणी त्याला 5 नफा झाला. बरोबर. ओके. आता इथून हे मांडणी झाली. आता इथं बघा काय होत आहे, इथं भाग फुटत आहे. 5 1 5 आणि 5 2 10. बरोबर. आणि 4 2 किती झाले? 8. बरोबर. आणि हे झाले 10. म्हणजे 8 ची वस्तू आपण 11 ला विकत आहोत. म्हणजे प्रॉफिट किती झाला इथं? 3चा. बरोबर. 3चा प्रॉफिट झाला. 3चा प्रॉफिट झाला कितीवर झाला? 8 वर झाला. आणि 3/8. 3/8 म्हणजे किती? 37.5%. किती? 37.5%. म्हणजे त्याला, कोणाला? त्या दुकानदाराला एकूण किती टक्के नफा झाला? तर 37.5% काय झाला? प्रॉफिट झाला. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे, सुक्या मेवाच्या 250 ग्राम पॅकेटची किंमत 10 रुपये आहे. त्यात काही काजू आणि उरलेले मनुका आहेत. ठीक आहे. जर काजूची किंमत 25 रुपये प्रति किलो आणि मनुकाची किंमत 75 रुपये प्रति किलो असेल, तर त्या पॉकेटमध्ये काजूचे वेगळे वजन किती? चला ठीक आहे, चांगला प्रश्न आहे. आता बघा, 250 काय म्हणत आहे ग्राम ची जी किंमत आहे ती किती आहे? 10 रुपये. गोष्ट समजत आहे? ते 1 किलोची, म्हणजे याला 1 किलो बनवायचे म्हणजे 1000 ग्राम, म्हणून इकडे 4 ने मल्टिप्लाय करायला लागेल. हा किती झाला होता? 1000 ग्राम. ठीक आहे. आता इकडे 4 ने मल्टिप्लाय केलं, इकडे 4 ने मल्टिप्लाय करा, तर किती होईल? 40 रुपये. गोष्ट समजली? म्हणजे तो मिक्स जो मेवा आहे त्याची 1 किलोची किंमत किती आहे? 40 रुपये. गोष्ट समजत आहे? आता त्यात दोन वस्तू आहेत, एका ठिकाणी आहे काजू
आणि एका ठिकाणी आहे मनुका. ठीक आहे. आता जर काजू घेतले त्याची प्राइस किती आहे 25 रुपये प्रति किलो आणि मनुका घेतला तर त्याची आहे प्राइस 75 रुपये प्रति किलो. गोष्ट समजली. ह्या दोघांना आपण ज्यावेळेस एकत्र करतो तर याची किंमत किती होते 40. गोष्ट समजत आहे. आता इथं मायनस केलं तर हा किती होते 35 आणि इकडे मायनस केलं तर हा किती होते 15. ठीक आहे. ओके. तर भाग तुटत आहे का इथं 7 पंचे 35 आणि 5 3 15. ठीक आहे. ओके. म्हणजे तो जो मेवा आहे तो एकंदरीत किती आहे 7 आणि 3 10 बरोबर. आणि ह्या 10 ची किंमत कोणाच्या बरोबर आहे 250 ग्रामच्या बरोबर आहे बरोबर. तर आपल्याला काय विचारलंय काजू. तर काजूच्या रेशो किती आहे 7. तर 7 बरोबर किती एवढंच करायचं आपल्याला x. तर बघा शून्याला शून्य खतम झाले म्हणजे x बरोबर किती 25 गुणिला 7. 25 गुणिला 7 म्हणजे 25 7 175. किती 175. बघा किती इझिली सॉल्व्ह झाला. जर आपल्याला काय विचारलं असतं मनुका तर काय झालं असतं 25 गुणिला 3 म्हणजे 25 3 75 ग्राम काय झाल्या असत्या मनुका झाल्या. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे की जर पैशाच्या रकमेवर चक्रवाढ व्याज 2 वर्षात 210 रुपये झाले आणि त्याच दराचे साधे व्याज म्हणजे साधारण व्याज सरळ व्याज 2 वर्षात 200 रुपये झाले तर वार्षिक व्याज दर किती असेल. त्याला चांगला प्रश्न आहे. आता बघा 2 वर्षाचा व्याज भेटत आहे सरळवाला किती 200 म्हणजे एका वर्षाच्या किती मिळेल 100 जर भागिले 2 केलं तर. आता बघा याला ट्री मेथडने सॉल्व्ह करू. म्हणजे पहिल्या वर्षी 100 व्याज भेटलं असेल तर दुसऱ्या वर्षी 100 व्याज मिळेल बरोबर. हा पहिली रो जो असते हे सरळ व्याज असते हे सारखे असते. आता जे एक्स्ट्रा 10 रुपये भेटले ते कशावर मिळाले असते जो पहिल्या वर्षाचा व्याज आहे त्याच्यावर व्याज मिळाले असेल किती 10 रुपये. गोष्ट समजली. म्हणजे याच्यावर 10 रुपये व्याज मिळालं किती 10 रुपये व्याज कितीवर 100 वर बरोबर. तर टक्केवारी काढायची म्हणून 100 वर किती. ठीक आहे. तर 100 ला 100 खतम म्हणजे किती 10%. म्हणजे जो व्याजाचा दर आहे तो किती आहे 10% आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. काय म्हणताय आज एका व्यक्तीकडे बँकेत 2500 रुपये आहेत. व्याजाचा दर जो आहे बँकेचा 5% असल्यास 5 वर्षांनी ते पैसे किती होतील. ठीक आहे. चांगला क्वेश्चन आहे. आता बघा किती आहे 2500. ठीक आहे. 2500 किती 5 वर्ष म्हणत आहे बघा 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. ओके. 5% दर आहे त्याचे 5% किती होतील बघा 10% होतील 250 रुपये आणि 250 चे अर्धे किती होतील 125. म्हणजे इथे 125 व्याज भेटेल इथे 125 व्याज भेटेल बरोबर आहे. कारण की पहिला जो रो असते तिथं सारखा व्याज मिळत जाते बरोबर. म्हणजे सगळ्या ठिकाणी 5ही वर्षी 125 व्याज. इथपर्यंत गोष्ट समजली. त्याच्यानंतर इथे व्याजावर व्याज भेटेल बरोबर आहे. म्हणजे इथे 5% किती झाले बघा 10% झाले 12.5 त्याचे अर्धे किती झाले 6.25. गोष्ट लक्षात घ्या. आता बघा इथं 6.25 व्याज भेटला तर ह्या 2 वर्षाचा व्याज ह्या 2 वर्षाचा. ठीक आहे. इकडे व्याज भेटेल किती येईल याच्या डबल किती येईल 12.5 6.25 च्या डबल. आता बघा इथं काय होईल इथं ह्या 3 वर्षाचा जो रक्कम आहे याच्यावर व्याज भेटेल. म्हणजे हे किती झाले 250 हे 350 आणि 375 बरोबर. 375 चे आपल्याला काय करायचं आहे 5% बरोबर. तर किती येईल बघा 12.5 आणि हे 6.25 म्हणजे 18.75. गोष्ट समजत आहे. आणि इथं ह्या अगोदरची जे 4 रक्कम आहेत याच्यावर एकूण 5% व्याज भेटेल. म्हणजे 250 आणि 250 500 चे 5% किती होईल 25. गोष्ट समजत आहे. इथपर्यंत गोष्ट समजली असेल काय केलं तर आपण. ठीक आहे. पुन्हा एकदा समजून घ्या. बघा इथं पहिल्यांदा काय केलं आपण याचे 5% काढले आणि पहिली रो सारखाच व्याज भेटते कारण की सरळ व्याजाचा वरची रो असते. तर इथे 125 मिळाले याचे 5%. इथे 125 इथे 125 इथे 125 इथे 125. आता बघा हा पहिल्या वर्षीचा व्याज आहे
याचे 5% मिळतील, ते झाले 6.25. त्यानंतर इथं काय होईल, ह्या 2 वर्षाचा जो अगोदरचा व्याज आहे त्याच्यावर व्याज भेटेल. ह्या दोघांचं मिळून किती येईल, 250, त्याचे 5% किती झाले 12.5. त्यानंतर इथं बघितलं तर किती येईल, ह्या 3 वर्षाचा जे व्याज आहे त्याचे 5% म्हणजे किती 18.75. आणि इथं किती येईल, हे 4 वर्ष आहेत, याचा जो एक हे व्याज आहे हे किती झाले 250 आणि 250 500, याचे 5% किती झाले 25. गोष्ट समजली इथपर्यंत. जर बेरीज पण केली, हे किती झाले बघा, हे झाले 250 आणि 250 500 आणि हे 625. गोष्ट समजत आहे, 625. चला ठीक आहे. आणि इथं जर कॅल्क्युलेट केलं आपण तर किती झाले बघा, हे झाले 18.75, 18.75, 18 दुनी 36, 36 आणि ते 37, 37.5 बरोबर, 37.5 आणि हे 25 किती झाले 37.5 आणि हे 25. तर हे झाले तुमचे 12चे 2, हात चाला 1 आणि हे झाले तुमचे 6 बरोबर, 62 पॉइंट. ठीक आहे. एकंदरीत हे किती झालेत बघा, 5, त्याच्यानंतर 7 आणि त्याच्यानंतर हे झालेत 8 आणि हे झाले तुमचे 6. ठीक आहे. तर किती पैसे होतील म्हणजे एकूण रास काढायचे आपल्याला. जर इथं आपण ऍड केलं किती 2500 रुपये. ठीक आहे. तर किती मिळत आहे बघा, 5 आणि त्याच्यानंतर 0.78 आणि हा 31 बरोबर, म्हणजे 31 से 87.5. ठीक आहे. आता बघा 3200 तर होऊ नाही शकत, ऑप्शन खतम झाला. त्याच्यानंतर 4000 बी होऊ नाही शकत, हा ऑप्शनही खतम झाला. आता उरले 2 ऑप्शन. ठीक आहे. आता इथं कन्फ्युज होण्याचं कारण नाही, का बरं तुम्हाला सांगतो. आता इथं काय होईल बघा, याच्या खाली जो आहे ह्या सगळी रक्कम आहेत, याच्यावर पण व्याज भेटेल. किती होतात हे 37.5 आणि 37.5 हे जर आपण 5% काढले. ठीक आहे. किती 5%, याचे 5% काढले तर किती, याचे 10% होतात 3.75. तर 5% किती 1 पॉइंट, त्याच्यानंतर उरलीत किती आय थिंक 87 बरोबर. ओके. तर 1.87 पुन्हा इथे ऍड होईल 1.87 बरोबर. तर यांची बेरीज केली ती किती बघा, काही झाले तुमचे 7, 8 5 13चे 3, त्याच्यानंतर पॉइंट हातचाला 1, हे किती झाले 7 आणि 8 आणि 1 9, त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर आणि हे 1 बरोबर. आता बघा हे बेरीज किती झाली 3189.37 बरोबर. हे कशाचे झाले, हे 1 2 3 याची बेरीज किती येत आहे 37.5, याचे 5%. पण याच्या अगोदर जे आहेत संख्या त्याच्यावरही काय व्याज मिळेल का नाही, ते हे सगळे मिळून नियर अबाउट कुठपर्यंत जे 3190 पर्यंत बरोबर. म्हणजे राईट आन्सर किती येईल 3190.70. ठीक आहे. हा होणार नाही. तर असाच इलिमिनेट करायचे. असे जर मोठे मोठे प्रश्न आले परीक्षेत तर आपण प्रत्येकात पर्सेंटेज तोडत शेवटपर्यंत नाही जाणार आहोत, आपल्याला जेवढं तेवढं वेळ नाहीये. ठीक आहे. तर असा थोडासा सेन्स लावून अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे 1/1 प्लस साइन थिटा प्लस 1/1 मायनस साइन थिटा बरोबर किती. चला ठीक आहे. तर बघा याच्या जर क्रॉस केलं तर काय होईल बघा 1 मायनस साइन थिटा प्लस 1 प्लस साइन थिटा होईल. आणि अपॉन मध्ये काय होईल बघा, एक प्लस आहे एक मायनस आहे, म्हणजे ए प्लस बी ए मायनस बी बरोबर काय होईल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे 1 चा स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा. गोष्ट समजत आहे. चला ठीक आहे. आता बघा हे साइन थिटाला साइन थिटा कॅन्सल झाले आणि 1 आणि 1 किती येईल 2. गोष्ट समजत आहे. त्याच्यानंतर बघा हा काय होते 1 चा स्क्वेअर किती 1 मायनस हा होईल साइन स्क्वेअर. गोष्ट समजत आहे. त्याला सामोर सॉल्व्ह केलं तर काय होईल 2 अपॉन हा काय होते 1 मायनस साइन स्क्वेअर जो थिटा हा असते कॉस स्क्वेअर थिटा. का बरं, तर एक फॉर्म्युला आहे मित्रांनो, काय साइन स्क्वेअर
थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा बरोबर काय असते, म्हणजे हा इकडे येऊन मायनस होईल, म्हणजे काय होईल 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, इकडे काय होईल कॉस स्क्वेअर थिटा. इथपर्यंत गोष्ट समजली. ओके, याला थोडंसं पुढे सॉल्व्ह केलं तर बघा 2 इंटू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे, आणि 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा बरोबर काय असते सेक स्क्वेअर थिटा. काय असते सेक स्क्वेअर. ठीक आहे, त्याचा आन्सर काय होईल 2 इंटू सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी याचा बरोबर. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. ठीक आहे, काय म्हणत आहे, जर सेक 4a बरोबर कोसेक a मायनस 20 डिग्री, जेथे 4a लघुकोन असल्यास a चे मूल्य काय असेल. इथे एक फॉर्म्युला जो आपल्याला माहित असायला पाहिजे. काय बघा, कोसेक थिटा बरोबर काय असते मित्रांनो, सेक 90 मायनस थिटा. ठीक, हा फॉर्म्युला हा लक्षात असायला पाहिजे. आता बघा इथे काय सेक 4a आहे, तर ह्या कोसेकला आपण सेक मध्ये कन्वर्ट करून टाकू, म्हणजे काय होईल सेक. आता काय होईल 90 मायनस a ची व्हॅल्यू किती आहे इथं a मायनस 20. तर बघा हा झाला a आणि मायनस मायनस किती काय होईल प्लस प्लस. गोष्ट समजली. ठीक आहे, आता इथं काय होतं बघा, सेक 4a बरोबर हे 90 आणि 20 किती झाले 110, म्हणजे सेक 110 मायनस सेक 10 मायनस आहे, इकडे जाऊन काय होईल प्लस होईल. बरोबर, म्हणजे 4 आणि 1 काय होईल 5, म्हणजे सेक 5a बरोबर किती होईल सेक 110. तर सेकला सेक खतम झालं आणि 5 ला इकडे भाग तोडलं तर किती येईल 22 पंचे 110, म्हणजे जे a ची व्हॅल्यू निघाली ती किती आली 22 डिग्री. किती आली 22 डिग्री. ठीक आहे, तर अशा प्रकारचे प्रश्न अशा प्रकारे सॉल्व्ह केले जातात, जिथे ट्रिग्नोमेट्री मध्ये जर तुम्हाला फॉर्म्युलाच माहित असतील तर तुम्ही इझिली असे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. काय म्हणताय, एका गुरुजाच्या सावलीची लांबी त्याच्या उंचीच्या वर्गमुळात 3 पट असेल तर सूर्याच्या उन्नयन कोन किती असेल. चला ठीक आहे, इथं आपण थोडस डायग्रामने समजून घेऊया ह्या गोष्टी. ठीक आहे, एकदा डायग्राम समजली की तुम्हाला सगळ्या गोष्टी इझिली समजून जाईल. ठीक आहे, आता अगोदर एक डायग्राम काढत आहे मी. ठीक आहे, हे उंच बुरुज आहे किंवा मिनार. ठीक आहे, आणि तिची सावली ही आहे. विचार केला तर हा एक तिरकी उंची झाली तिची. ठीक आहे, आता काय म्हणत आहे ते समजून. बुरुजाच्या सावलीची लांबी तिच्या उंचीच्या √3 पट आहे, म्हणजे जर हे लांबी 1 असेल तर हे किती आहे म्हणते √3 आहे. गोष्ट समजली. आता बघा हा एक काटकोन त्रिकोण तयार झाला. बरोबर, इथं 2 प्रमेय लागतात. एक असते 45 डिग्री आणि 90 डिग्री, म्हणजे ज्याला आपण 45-45-90 प्रमेय म्हणतो. याचा जो रेशो असते तो असते 1 ला 1/√2. ठीक आहे, √2. आणि दुसरा असते 30-60-90, म्हणजे 30 अंश ला 60 अंश ला 90 अंश. तर याचा जो रेशो असते तो असते 1 ला √3 ला 2. गोष्ट समजली. हे जे रेशो पाठ करून टाकायचे. म्हणजे जर 45-45-90 म्हटलं तर 1 ला √2 पटकन लक्षात यायला पाहिजे. 30-60-90 म्हटलं म्हणजे 1 ला √3 ला 2 पटकन लक्षात यायला पाहिजे. आता बघा, म्हणजे जर उंची आहे तर ह्या 1 चा समोरचा जो कोन आहे हा किती अंशाचा असेल 30 अंशाचा. √3 चा समोरचा जो कोन असेल हा किती असेल 60 अंशाचा. 2 च्या समोरचा जो कोन आहे हा किती असेल 90 अंशाचा. आता बघ 1 च्या समोरचा हा जो कोन आहे हा किती अंशाचा असेल 30 अंशाचा. बरोबर, हा √3 च्या समोरचा हा जो कोन आहे हा किती अंशाचा असेल 60 अंशाचा.
आणि हा काटकोन आहे म्हणजे हा किती असेल 90 अंशाचा. आता इथं काय म्हटलं आपल्याला उन्नयन कोन. उन्नयन कोन म्हणजे हा जो कोन बनत आहे याला म्हणतात उन्नयन कोन. आणि याचा अपोजिट जो असते हा इकडे जो बनते याला म्हणतात अवनयन कोन. ठीक आहे. तर आपल्याला उन्नयन कोन विचारलाय तर उन्नयन कोन किती होत आहे 30 अंशाचा होतो. किती 30 अंशाचा. ऑप्शन ए याचा बरोबर. ठीक आहे. म्हणजे जर बेसिक गोष्टी माहित असतील तर ह्या अशा गोष्टी तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे एक झाड एसी बी पासून तोडला आणि डी बिंदूवर जमिनीला स्पर्श करतो. बीडी जमिनीसह 60 अंशाचा कोन बनवतो. जर एडी 10 मीटर तर झाडाची उंची शोध. चला हाही चांगला प्रश्न आहे. याला आपण डायग्रामने पहिले समजून घेऊ. ठीक आहे. सपोज हा एक झाड आहे. ठीक आहे. आणि हा तुटला. ठीक आहे. हे एक जमीन आहे. ठीक आहे. हा इथून तुटला आणि इथे येऊन आता जो तुटलेला झाड आहे त्याच्या तो इथं चिटकला. ठीक आहे. इथपर्यंत गोष्ट समजली. म्हणजे हा ए आहे, हा बी आहे आणि ज्या बिंदूवर तो चिटकलाय तो डी आहे. एक नंबर. ठीक आहे. आता बघा एडी किती आहे म्हणते 10 मीटर आहे म्हणते. ठीक आहे. ठीक आहे. आता जिथं तो जमिनीला स्पर्श करत आहे हा जो अँगल आहे हा किती आहे म्हणत आहे 60 अंशाचा. चला ठीक आहे. म्हणजे हा जर 60 आहे हा आता ऑलरेडी दिसत आहे 90चा आहे. तर हा किती असेल हा असेल 30 अँगल म्हणजे 30 डिग्रीचा. ठीक आहे. ओके. तर 30 60 90च्या आताच बघितलं आपण 30 डिग्री 60 डिग्री आणि 90च्या प्रमाणे रेशो किती असते 1 ला √3 ला 2 असते. चला ठीक आहे. आता बघा ह्या 30 च्या समोरची बाजू किती आहे 10. तर हे किती असेल 10 गुणिला √3 आणि हे किती असेल 10 गुणिला 2 म्हणजे किती असेल 20. गोष्ट समजली. चला ठीक आहे. आता बघा आपल्याला त्या झाडाची पूर्ण उंची विचारला तर झाड इथपासून पूर्ण इथपर्यंत होता ना. इथून तर तुटला म्हणजे इथपासून इथपर्यंत आणि इथपासून इथपर्यंत पूर्ण आपल्याला उंची मोजावं लागेल. तर आता हे जे उंची इथपासून इथपर्यंत हे किती आहे 10√3 आणि हे किती आहे इथपासून इथपर्यंत जो तुटलेला भाग आहे हा आहे 20. हे एकूण यांची बेरीज करावं लागेल म्हणजे किती येईल 10√3 प्लस 20. गोष्ट समजत आहे. इथून कॉमन काय निघत आहे 10. जर बाहेर काढलं आपण तर आतमध्ये काय होईल √3 आणि इथून 10 बाहेर गेले तर उरेल किती इथं 2. बरोबर. म्हणजे याचा जो आन्सर येईल किती येईल 10 इन ब्रॅकेट √3 प्लस 2 मीटर. ठीक आहे. हा या प्रश्नाचा बरोबर उत्तर होईल. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे त्रिकोण एबीसी मध्ये बीसी ला समांतर असलेली सरळ रेषा AB आणि AC ला अनुक्रमे P आणि Q बिंदूवर कापते. त्यानुसार जर AB बरोबर 3 PB असेल तर PQ ला BC किती असेल. चला हा प्रश्न चांगला आहे. हा आपण डायग्रामने समजून. ठीक आहे. हा एक ट्रायंगल आहे. अगोदर आपण एक ट्रायंगल बनवू. ठीक आहे. हा एक ट्रायंगल. चला आता काय म्हणत आहे ह्या ट्रायंगलला नाव देऊन देऊ आपण ABC. चला ठीक. आता ह्या ABC मध्ये काय म्हणते तो AB आणि AC ला कापणारे 2 बिंदू. चला इथून मधातून 2 कापणारे बिंदू आपण काढू. ठीक. ह्या बिंदूचं नाव आहे P आणि Q. ठीक आहे. कारण की असे प्रश्न जोपर्यंत तुम्ही डायग्राम काढणार नाही क्लिअर होणार. ठीक आहे. ओके. इथे काय होत आहे बघा P आणि Q समांतर आहेत. कोणाला हे समांतर आहे PQ BC ला. कारण की तसं म्हटलं समांतर आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय की जर AB किती आहे 3 PB च्या बरोबर तर AB अपॉन PB चे रेशो किती बनत आहे 3/1. गोष्ट समजत आहे. म्हणजेच PB हा किती आहे इथपासून इथपर्यंत हा आहे 1. बरोबर. आणि हा A आणि B हा पूर्ण किती आहे 3. तर हा AP किती असेल 2. बरोबर. हा एवढा भाग किती आहे A काय म्हणत आहे आणि हा इथपासून इथपर्यंत पूर्ण 3 आहे. का उरलेला भाग 2च असेल ना. एकदम बरोबर. आता बघा
म्हणत आहे आपल्याला इथं दोन त्रिकोण दिसत, त्रिकोण ए बी सी ला समरूप त्रिकोण ए पी क्यू. इथं काय होत आहे बघा, आपल्याला काय विचारलंय, बीसी ला पी क्यू, बरोबर, बीसी ला पी क्यू. आता हा जर पूर्ण ए बी 3 आहे तर बीसी पण काय असेल 3, आणि एपी बरोबर, एपी जर 2 असेल तर पीक्यू पण किती असेल 2. म्हणजे पीक्यूचा जो रेशो आहे 2 आणि बीसीचा जो रेशो आहे किती आहे 3 आहे. तर आपल्याला काय विचारलंय, पीक्यू ला बीसी विचारलंय, तर पीक्यू किती आहे 2 आणि बीसी किती आहे 3. त्याचा राईट आन्सर किती येईल, 2 ला 3, याचा राईट आन्सर होईल. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणते, जर त्रिकोणाच्या पायावर काढलेला मध्य त्याच्या पायाच्या अर्धा असेल तर तो त्रिकोण कसा असेल. चला ठीक आहे, आता बघा पुन्हा इथे डायग्राम काढावा लागेल. हा एक त्रिकोण आहे, ठीक आहे. आता इथे काय म्हणत आहे, त्रिकोणाच्या पायावर काढलेला मध्य, मध्य म्हणजे तिचा सेंटर पॉइंट, म्हणजे काय झालं, याच्या पासून एक लंब खेचला आपण याच्या सेंटर पॉइंट. ठीक आहे, ओके. हा काय होत आहे, इथं 90चा अँगल बनवत आहे, कारण की दोन त्या खालच्या रेषेला तो दोन सारख्या भागात विभाजित करत आहे ना. तर बघा इथे हा 90चा अँगल बनला, इथे 90चा अँगल बनला, म्हणजे हा कोणता कोण बनत आहे, काटकोन त्रिकोण. कोणता, काटकोन. गोष्ट समजली, ठीक आहे. कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजेत अशा गोष्टींमध्ये, तर आन्सर इझिली निघतो. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे, 2, 3, 5 आणि 6 सेंटीमीटर लांबीचे कोणतेही 3 रेखाखंड घेऊन किती त्रिकोण तयार होऊ शकतात. आता बघा, त्रिकोणाचा थेरम काय म्हणते, प्रमेय काय म्हणते, की त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंची बेरीज हे तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त पाहिजे, बरोबर. कोणत्याही 2 बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त पाहिजे. आता बघा कसे निघेल ते, एक तर 2 घ्यावं लागेल, त्याच्यानंतर 5, 5 2 7 आणि हे तिसरी बाजू 6. तर बघा हे 2 बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त आहे. किंवा इथं बघा 6 आणि 2 8, ह्या दोघांची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त आहे. तर उलटून पालटून कसंही लावा, इथं हा प्रमेय फिट बसणार आहे का. किंवा जर 3 घेतलं आपण, 5 घेतलं आणि 6 घेतलं, इथे हा प्रमेय फिट बसतो. हे किती झाले एकंदरीत 2, बरोबर आहे. तर असे किती त्रिकोण बनतात, 2 त्रिकोण बनतात. त्याच्यानंतर बनवत आहे का, बघा नाही बनवत आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे, की 5 सेंटीमीटर समान त्रिज्येचे 2 वर्तुळे एकमेकांना ए आणि बी मध्ये छेदतात. जर ए बी 8 सेंटीमीटर असेल तर त्यांच्या केंद्रांमधील अंतर किती असेल. चला हाही छान क्वेश्चन आहे. तर अगोदर आपण एक वर्तुळ काढून घेऊ. ठीक आहे, त्याला थोडंसं सेट करू. ठीक आहे, त्याच्यानंतर यामधूनच एक सारखा याच्यासारखा दुसरा पण एक वर्तुळ बाहेर काढू. ठीक आहे, ठीक आहे, चल झाले 2 वर्तुळ. आता हे एकमेकांना जिथं छेदत आहे, बघा हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे, यांना नाव देऊ आपण ए आणि बी. ठीक आहे, तर हे एकमेकांना इथे छेदत आहेत, तर इथे एक रेषा काढून टाकू. ठीक आहे, म्हणजे गोष्ट आणखी क्लिअर होईल. ठीक आहे, चल एकमेकांना छेदत आहे, गोष्ट समजत आहे. ओके, त्यानंतर काय म्हणत आहे, हे जे ए बी आहे याची लांबी आहे 8 सेंटीमीटर. ठीक आहे, आता ह्या वर्तुळाचा एक केंद्र असेल, त्याला नाव देऊ आपण काहीतरी, इथे एक आणि इथे ह्या वर्तुळाच्या केंद्रात. ठीक आहे, ओके. आता थोडस त्याचा कलर चेंज करून टाकू आपण इकडे. ओके, आता बघ त्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे म्हणते, 5 सेंटीमीटर, म्हणजे इथपासून इथपर्यंत हे एक त्रिज्या झाली, इथपासून इथपर्यंत हे एक त्रिज्या झाली.
ठीक आहे, आणि हे एकमेकांना इथून मधातून छेदत आहेत. ठीक आहे, म्हणजे इथं हा एक काटकोन त्रिकोण तयार झाला. गोष्ट समजत आहे तुम्हाला? आता बघा, हा पूर्ण किती आहे? 8 सेंटीमीटर. हा मधातून याला काटत आहे, म्हणजे हा किती असेल? 4 सेंटीमीटर, आणि हा 4 सेंटीमीटर. गोष्ट समजली? ओके. आता बघा, हे त्रिज्या हे किती आहे? 5 सेंटीमीटर. आता बघा, इथून हा जो बनत आहे, हा हा एक काटकोन त्रिकोण बनत आहे काटकोन त्रिकोण. आणि बघा, प्रमेय काय असते ट्रिपलेटचा? 3 4 5. 3 4 5. काटकोन त्रिकोणाचा जो ट्रिपलेट असते सर्वात छोटा, त्याचा जो रेशो असते तो असते 3 ला 4 ला 5. म्हणजे एक बाजू 3 असेल, दुसरी बाजू 4 असेल, तर कर्ण काय असेल? 5 असेल. तर बघा, कर्ण 5 असेल, एक बाजू 4 आहे, तर दुसरी बाजू किती असेल? 3. बरोबर? हे 3 आहे, हे दोन्ही सारख्याच अंतरावर आहेत, तर हाही 3 असेल. गोष्ट समजत आहे? तर आपल्याला काय म्हणताय? दोन्ही केंद्रामधील अंतर. तर इथपासून इथपर्यंतचं अंतर आपल्याला विचारलं. तर हा 3 आणि हा 3 किती होईल? 3 आणि 3 झाले 6 सेंटीमीटर. ठीक आहे, इथं कॅल्क्युलेशनची गरज आहे का? नाही. फक्त कॉन्सेप्ट जर तुम्हाला समजला आणि आकृती व्यवस्थित काढता आली तर असे प्रश्न इझिली सॉल्व्ह होतात. कॅल्क्युलेशन करायची काही गरज नाही पडत. ठीक आहे, तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? तर 6 सेंटीमीटर. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे की असमान बाजू असलेल्या एबीसीडी मध्ये कर्ण एसी आणि बीडी काटकोनात छेदतात, तर 4 पैकी कोणता फॉर्म्युला बरोबर असेल? तर अगोदर डायग्राम काढून घेऊ. झाला असमान बाजू असलेला एबीसीडी. ठीक आहे, आणि याचे दोन कर्ण एकमेकांना छेदत आहेत इथपासून तिथपर्यंत, आणि हा दुसरा. ठीक आहे, त्याला नाव देऊन देऊ आपण ए बी सी आणि डी. हे एकमेकांना छेदत आहेत आणि प्रत्येक काटकोनात छेदत आहेत एकमेकांना. ठीक आहे, तर प्रमेय काय म्हणते मित्रांनो? बघा की आमोरा सामोरील बाजूंची वर्गांची बेरीज ही दुसऱ्या आमोरा सामोरील बाजूंच्या वर्गांची बेरीज एवढी असते. म्हणजे कशी? बघा, ही एक बाजू पकडली आपण एडीचा स्क्वेअर, प्लस याच्या समोरची बाजू कोणती आहे? बीसीचा स्क्वेअर. हे कोणाच्या बरोबर आहे? दुसरी जी बाजू आहे यांच्या आमोरासमोर बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढं राहील. म्हणजे एबीचा वर्ग प्लस काय? सीडीचा वर्ग. ठीक आहे, तर कसं आहे? असा फॉर्म्युला कुठं दिसत आहे का? बघा, एबीचा स्क्वेअर प्लस सीडीचा स्क्वेअर बरोबर बीसीचा स्क्वेअर प्लस एडीचा स्क्वेअर किंवा डीएचा स्क्वेअर. ठीक आहे, तर अशा लक्षात ठेवा. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे? 20%, 10% आणि 5%च्या सलग सवलतींचे समतुल्य एकल सवलत आहे. म्हणजे जर 3 क्रमवार सूट दिली आपण 20%, 10% आणि 5%, तर एकंदरीत आपण किती डिस्काउंट देत आहोत एवढंच विचार. ठीक आहे, ओके. तर बघा, 20%, 20% म्हणजे काय असते? 1/5. म्हणजे 5ची वस्तू आपण 4ला देत आहोत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 10%. 10% म्हणजे काय असतं? 1/10. म्हणजे 10ची वस्तू आपण 9ला देत आहोत. त्याच्यानंतर 5%, आणि 5% म्हणजे असते 1/20. म्हणजे 20ची वस्तू आपण 19ला देत आहोत. याचा अर्थ असा झाला, त्याला भाग तुटले का? हो, इथं 2चा भाग तुटला आणि इथं 2×10चा भाग तुटला. म्हणजे हे झाले 9 दुने 18. बरोबर? 18 9 162 2 हातचे आले 16. त्याच्यानंतर 18 1 18 म्हणजे 16 दुने 32, 32 आणि ते 2 14. ठीक आहे, म्हणजे 342. आणि हे किती झाले? 5 5 25, 25 दुने 50 म्हणजे झाले 500. ठीक आहे, 500ची वस्तू आपण 342ला देत आहोत. म्हणजे डिस्काउंट किती देत आहोत? मायनस किती सोडत आहोत? ते झाले 50, 150 आणि ते झाले 8. बरोबर आहे? 158. बरोबर, 158 आपण सूट देत आहोत कितीवर? 500 वर. तर पर्सेंटेज काढायचे म्हणून 100 वर किती? तर 0 0 खतम. आता बघा, याला 5 ने डिवाइड करायचं, काय करायचं? वरच्या संख्येची डबल करून टाका. 15 दुने 30 म्हणजे 300 आणि 8 दुने 16 म्हणजे 316. बरोबर आहे, आणि एका संख्येनंतर पॉईंट.
म्हणजे किती आपण डिस्काउंट देतो, एकंदरीत 31.6% डिस्काउंट देतो. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. काय म्हणताय, ऍसिड आणि पाणी 2:3 आणि 4:3 या प्रमाणात ए आणि बी या दोन भांड्यांमध्ये मिसळले जातात. हे दोन मिश्रण कोणत्या प्रमाणात मिसळावे जेणेकरून नवीन मिश्रणात अर्धे आम्ल आणि अर्धे पाणी असेल. चला ठीक आहे. एका ठिकाणी आता बघा दोन भांड्यात कोणते ए आणि बी. ठीक आहे. आता आपल्याला दोन्ही अर्धे अर्धे पाहिजे, तो कोणताही एक पकडू आपण. पहिले ऍसिडलाच पकडून घेऊ. तर ऍसिड पहिल्या भांड्यात किती आहे, 2. किती पैकी 2 आणि 3, 5 पैकी 2 काय ऍसिड आहे. इथं बघितलं 4 ऍसिड आहे. किती 4 आणि 3 7. आणि हा दोन्ही एकत्र करून आपल्याला ऍसिड बनवायचे किती, अर्धा असलेला. ठीक आहे. आता अपॉन म्हणजे ते खतम करून टाकू. तर काय करू, 5 आणि 7 यांची एलसीएम किती आहे, 35. 35 गुणिला 2, 35 गुणिले 70. ठीक आहे. 70. ते इथेही 70 ने गुणिला करून टाकू. इथेही 70 ने गुणिला, इथेही 70 ने गुणिला. म्हणजे याच्याने काय होईल, अपॉन खतम होऊन जाईल. तर इथं भाग तुटला किती मध्ये, 35 मध्ये. इथं भाग तुटला किती मध्ये, 10 मध्ये. आणि इथं भाग तुटला किती मध्ये, 14 मध्ये 70 होतात ना. चला ठीक आहे. म्हणजे आता किती झाले बघा, 14 × 28. हे किती झाले, 40. ओके. आणि हे झाले तुमचे 35. ठीक आहे. इथं जर बघितलं आपण तर किती झाले, इथं उरतात 5 आणि इथं उरतात किती, 7. बरोबर. तर ए आणि बी या भांड्यातील जे मिश्रण आहे हे किती रेशो मध्ये मिक्स करावं लागेल, 5:7 या रेशो मध्ये मिक्स करावं लागेल, जेणेकरून काय होईल, अर्धा जो आहे पाणी आणि अर्धा आम्ल मिळेल. ठीक आहे. तर रेशो किती राहील, 5:7. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणते, पिरामिडच्या पायाचे क्षेत्रफळ 57 चौरस सेंटीमीटर आहे आणि उंची काय म्हणत आहे, 10 सेंटीमीटर. तर त्याचे घनफळ किती असेल. चला ठीक आहे. तर पिरामिडचे जे घनफळ असते, ठीक आहे, पिरामिडचे काय घनफळ. ठीक आहे. त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवून द्या मित्रांनो, 1/3 इंटू एरिया बेसच्या इंटू हाईट. ठीक आहे. उंची. आता 1/3 गुणिला पायाची म्हणजे क्षेत्रफळ किंवा तळाचे जे क्षेत्रफळ आहे ते किती दिले, 57 गुणिला उंची किती आहे, 10. ठीक आहे. तर हे किती झाले, 19×3=57 आणि 19 गुणिला 10 म्हणजे किती येईल, 190 सेंटीमीटरचा क्यूब. ठीक आहे. याचे क्षेत्रफळ किती आहे, 190 सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो की प्रवासाचा 1/3 भाग 25 किलोमीटर प्रति तास या वेगाने कव्हर केला गेला. 1/4 30 किलोमीटर प्रति तास दराने आणि उर्वरित 50 किलोमीटर प्रति तास दराने केला. संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग किती. चला ठीक. आता बघ आपल्याला वेग काढायचा, स्पीड काढायची. स्पीड काय असते, ऍव्हरेज स्पीड टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. बरोबर आहे. तर आपल्याजवळ वेळ आहे का, नाही. तर अगोदर वेळ काढायला. ठीक आहे. आता हा एक टोटल डिस्टन्स हा विचार केला आपण, हा टोटल आहे एक्स. ठीक आहे. टोटल डिस्टन्स पकडला आपण एक्स. आता आपल्याला काय करायचंय, टाइम काढायचा. आणि टाइम काय असते, टाइम असते डिस्टन्स अपॉन स्पीड असते. ओके ठीक आहे. आता पहिले किती डिस्टन्स कव्हर केला आपण, 1/3 म्हणजे एक्स अपॉन 3. कितीच्या स्पीडने, 25च्या. नंतरच्या किती, 1/4 म्हणजे एक्स अपॉन 4. कितीच्या स्पीडने, 30च्या. प्लस आता उरलं किती बघा, यांचे एलसीएम काढला तर किती आहे, क्रॉस केलं तर हे झाले तुमचे 4 आणि 3 7. बरोबर. 7/12. तर 12 मधून 7 गेले, उरले किती, 5x अपॉन 12. हा उरलेला अंतर आहे. हा किती स्पीडने आपण कव्हर केला, 50. गोष्ट समजत आहे मित्रांनो. इथं बघा किती होईल, आता इथं x अपॉन 75 होईल. प्लस हा किती, x अपॉन 120 होईल. ओके. हा 4 अपॉन मध्ये खाली येईल, तर 4 गुणिला 3 12 120. त्याच्यानंतर इथं भाग कुठला, 10 मध्ये. आणि हा किती झाला, x अपॉन 120.
गोष्ट समजली. आता बघा छेद सारखे आहेत तर वरच्यांची बेरीज x आणि x 2x म्हणजे 2चा भाग तुटला 120 ला म्हणजे हा किती येईल 60चा भाग तुटेल म्हणजे हा किती येईल आता x/75 प्लस x/60. गोष्ट समजत आहे. ठीक आहे. आता यांची एलसीएम किती येईल 300 तर इकडे 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि याला 4 तर हे किती झाले तुमचे 5 4 9x अपॉन 300. बरोबर आहे. इथं भाग तुटला किती 3 मध्ये आणि इथं भाग तुटला किती 100 मध्ये. गोष्ट समजली. म्हणजे जो टाइम लागेल तो किती लागेल 3x/100. तर आपल्याला काय विचारलंय स्पीड विचारले. स्पीड काय असते एकूण डिस्टन्स किती आहे x अपॉन टोटल टाइम किती लागत आहे 3x/100 तर 100 अपॉन मध्ये आहे तर तो जाईल वर. ठीक आहे. तर x ला x खतम म्हणजे किती 100/3 आणि 100/3 म्हणजे किती होतात 33.1/3 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. तर जे ऍव्हरेज स्पीड राहील ते किती राहील 33.1/3 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणताय दोन संख्यांची सरासरी 62 आहे. लहान संख्येत 2 जोडल्यास संख्येचे गुणोत्तर 1 ला 2 होईल तर संख्यांचा फरक काय. चला ठीक आहे. दोन संख्या पकडला आपण x आणि y. ह्या दोघांची ऍव्हरेज किती आहे म्हणजे दोघांची बेरीज भागीला 2 असंच असते ना. हा किती आहे 62. बरोबर. त्या दोघांची बेरीज किती होईल x प्लस y. हा इकडे भागाकारात इकडे गुणाकारात म्हणजे 124. गोष्ट समजत आहे. आता लहान संख्येत आपण 2 ऍड करतो म्हणजे ह्या बेरीज 2 ऍड करतो असं झालं ना. म्हणजे आता नवीन बेरीज किती भेटत आहे 126. यांचा रेशो किती तुटत आहे 1 ला 2. बरोबर आहे. तर या संख्येला 1 ला 2 मध्ये जोडलं तर किती होईल 1 आणि 2 3 मिळून ही संख्या येईल म्हणजे 126 3च्या बरोबर आहे. तर 1 रेशो किती मध्ये तुटत आहे 4 आणि 2 42. बरोबर. तर हा जो 1 रेशो आहे हा कोणाच्या बरोबर आहे 42च्या बरोबर आहे. तर हा 2 कोणाच्या बरोबर असेल 84च्या बरोबर असेल. बरोबर. आता लहान संख्येत आपण 2 जोडत आहोत ना तर ओरिजिनल संख्या याच्यापेक्षा 2 ने कमी असेल. ओरिजिनल जी संख्या आहे ती किती असेल 40 आणि दुसरी किती असेल 84. आता बघा यांच्यामधला डिफरन्स विचारला आपल्याला तर बघा डिफरन्स किती येत आहे 44. ठीक आहे. त्या दोन संख्येमधील जो डिफरन्स आहे तो किती आहे 44. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे y रेशो x बरोबर 4:15. बरोबर. याचा अर्थ y ची किंमत किती आहे 4 आणि x ची किंमत किती आहे 15 असं झालं. ओके. तर आपल्याला काय विचारलंय x मायनस y म्हणजे 15 तून 4 गेले उरलेत किती 11. ठीक आहे. नंतर अपॉन मध्ये x प्लस y म्हणजे ह्या दोघांची बेरीज किती 19. तर या प्रश्नाचे उत्तर किती येईल 11/19. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण जे परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत असे मजेशीर 20 क्वेश्चन आपण या भागात बघितले आहेत. असे आणखी इंटरेस्टिंग क्वेश्चन आणि जे परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहेत अशी क्वेश्चनची सिरीज आपण पुढे कंटिन्यू ठेवणार आहोत. तर भेटू आपण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.